स्मार्ट अहमदनगर न्यूज। भारत आणि नेपाळ मीडियामधील परस्पर संबंध दृढ करण्याची गरज। सेराज अहमद कुरेशी। नेपाळमधील गौर येथे नेपाळ भारत पत्रकारिता संवाद चर्चासत्राचा समारोप झाला। गौरवथाट नेपाळ आणि भारतामधील पत्रकारांमध्ये संवाद साधून पत्रकारिता आणि परस्पर समज वाढावी या मुख्य उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या नेपाळ भारत पत्रकारिता संवाद परिसंवाद कार्यक्रमाचा समारोप घंटाघर चौकातील मध्यान्ह राष्ट्रीय दैनिक वृत्तपत्र कार्यालयाच्या कॉन्फरन्स रूममध्ये झाला। या कार्यक्रमाला विविध माध्यम संस्थांचे प्रतिनिधी आणि माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरेशी यांनी नेपाळ आणि भारतातील पत्रकारिता सुरक्षा, आदर आणि कामकाजाच्या परिस्थितीत सुधारणा करण्याची गरज यावर भाष्य केले। पत्रकार संरक्षण कायदा करून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी सरकारने कठोर पावले उचलावीत आणि पत्रकारांवरील हत्या, धमक्या आणि इतर असुरक्षित परिस्थितीची गंभीर दखल घ्यावी, असे ते यावेळी म्हणाले। कुरेशी पुढे म्हणाले की नेपाळ आणि भारतातील पत्रकारांना धोकादायक रोजगाराच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे। शिवाय पत्रकारांना मारणे आणि धमकावणे ही एक सामान्य गोष्ट बनली आहे। पत्रकारांच्या छळाची गांभीर्याने दखल घेतली जावी, त्यांची हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी, त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी, आवश्यक असल्यास शस्त्र परवाने दिले जावेत, पत्रकारांना कायदेशीर संरक्षण, मृत पत्रकारांच्या कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी, 1 कोटी रुपयांची भरपाई आणि मुलांना मोफत शिक्षण देण्याची सरकारला विनंती त्यांनी केली आहे। तसेच भ्रष्ट अधिकारी, राजकारणी आणि ताकदवान लोकांकडून पत्रकारांना त्यांच्या बाजूने बातम्या न लिहिल्याने त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा छळ होत असल्याचे आवर्जून सांगितले। तसेच यावेळी ते म्हणाले, नेपाळ आणि भारताच्या माध्यमांमधील परस्पर संबंध आणि सांस्कृतिक देवाणघेवाण मजबूत करण्यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत। यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये भरभराट होईल, असे ते म्हणाले। नेपाळ आणि भारताच्या माध्यम संस्थांनी त्यांच्या पत्रकारितेत पारदर्शकता आणि निपक्षपातीपणावर जोर देण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये समजूतदारपणा आणि परस्पर आदर वाढले। तसेच प्रतीक दैनिकाचे ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र झा, मध्य प्रदेश दैनिकाचे ज्येष्ठ पत्रकार इस्तेक अहमद, मधेश भूमिकाचे कार्यकारी संपादक राकेश यादव, मध्य प्रदेश राष्ट्रीय दैनिकाचे पत्रकार सत्येंद्र प्रताप सिंग, आरोही टेलिव्हिजनचे संपादक मेवालाल यादव, मोहम्मद तन्वीर आलम, मोहम्मद खान नसीर, आझाद खान आदी यावेळी उपस्थित होते।